नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. आज सकाळपासूनच सुरू असलेल्या मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाही पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाहीऐवजी मार्करने खून केली जात आहे. पण ही मार्करने केलेली जाणारी खून पुसली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या. काय म्हणालेत मुख्यमंत्री जाणून घेऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान करण्यासाठी गेले आहेत. तेथे मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान मुख्यमंत्र्यांना बोटावर लावली जाणारी शाही नसून मार्कर आहे आणि ते पुसले जात असल्याचे याबाबत प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी असं काय की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवत असतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरले जात होते. तथापि जर कोणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने यावर लक्ष द्यावेत. मात्र मला असं वाटतंय की काही लोक काही निकाल एक्सपेक्ट करण्यासाठी करत आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाहीऐवजी मार्करचे किट उपलब्ध करून देण्यात आल्याची महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेला काही निर्णय वादग्रस्त ठरत आहे. निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचा मशीन उपलब्ध करून दिलाय. त्या मशीनचं PADU असं नाव आहे. मुंबईतील काही वार्डमध्ये EVMला बॅकअप म्हणून हे यंत्र वापरलं जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आली नव्हते. मग निवडणूक आयोगाने आत्ताच हे मशीन का आणले, का वापरले जात आहे, असेही सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेत शाहीऐवजी मार्करची किट उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली. निवडणूक आयोगाच्या मते हा मार्कर 2012 पासून विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वापरला जात आहे. तसेच निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय वादाचा विषय ठरला. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजेच युनिट नावाचे हे नवीन यंत्र आणले आहे. हे युनिट यंत्र हे EVMला बॅकअप देण्यासाठी आहे असंही बोललं गेलंय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.